चला मंडळी, मेच्या मुलींच्या ताटांना झणझणीत हॉटेल स्टाईल पनीर टिक्का मसाला बनवूया। पनीर इथं मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलं। पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे सोडून आलटीपलटी करून गोल्डन कलर येऊपर्यंत पनीर चांगलं फ्राय करून घेतलं। नंतर एका कोमट पाण्यामध्ये काढून घेतलं, म्हणजे पनीर सॉफ्ट राहतं, कडक होत नाहीये। त्याच पॅनमध्ये कांदा टमाटर सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला, गॅस बंद केलं। अद्रक लसूण कोथिंबीर टाकून वाटण थंड करून मिक्सरला फिरून घेतलं। आता पॅनमध्ये परत तेल गरम करून घेतलं, ते वाटण त्याच्यामध्ये टाकून मस्त तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतलं। नंतर त्यामध्ये घरगुती मसाला, लाल काश्मीर मिरची पावडर, धना पावडर, हळद, गरम मसाला, पनीर टिक्का मसाला टाकला आणि मस्त तेल सेपरेट होईपर्यंत हा मसाला परतून घेतला। आता ज्याच्यामध्ये पनीर आपण भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये, तेच पाणी याच्यामध्ये वापरलेलं आहे मी। पनीर साईडला काढून घेतलं। मस्त अशी ग्रेव्ही तयार झाली मंडळी। उकळी काढून मीठ टाकून घेतलं आणि मस्त पनीर त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं, झाकण देऊन पनीर चांगलं शिजून घेतलं। आता शिजवलेल्या पनीरमध्ये कोथिंबीर टाकायची। तयार झाला पनीर टिक्का मसाला मंडळी। या तुम्ही पण खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।